हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आत आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे. रात्री 10 वाजून 4 मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे. रात्री 9 वाजून 54 मिनिटांनंतर अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो धृती योग आहे. रात्री 7 वाजून 33 मिनिटांनंतर शूल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरजकरण आहे. सकाळी 10 वाजून 33 मिनिटांनंतर वनिज करणाला सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजून 4 मिनिटांनंतर विष्टी करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील आणि चंद्र आणि शनी मीन राशीमध्ये असतील. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगत होत चाललेला आहे. तर शनी ग्रह हा वक्री 26 जुलैपासून होत चाललेला आहे. तर हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील गोचरीने आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून, हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्ष भौम वासरे रेवती नक्षत्रे धृती योगे गरज करणे षष्ठी शुभतित वीर गोत्रात उत्पन्न मे कडप्पा मोह पात्र दुरित क्षयद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर पित्तर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10 वाजून 33 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी एकही मुहूर्त या मासात उपलब्ध नाही. बारसे करण्यासाठी दिनांक 5, जावळ काढण्यासाठी दिनांक 5 आणि 9, गृहप्रवेश करण्यासाठी दिनांक 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी, तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांग तारखास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. मित्रांनो, आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. मित्रांनो,
मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये षष्ठी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित व आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 9:54 अमृत योगाला सुरुवात होत आहे. हा शुभ योग आहे, चांगला योग आहे. याचे फळ अमृतासारखेच आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. शक्यतो तर याची प्रचिती आपण घ्यावी मित्रांनो. रात्री 10:04 भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा राहूच्या अंडर येणारा अशुभ योग असल्यामुळे शक्यतो महत्वाचे किंवा विशेष कामे करू नये. रात्री तशी कामे नसतातच मित्रांनो, तरी देखील करू नये असेल तर. अन्यथा आपल्याला त्यात अपयश येण्याची शक्यता राहील. अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो, हजर नाही. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात देखील राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. त्यामुळे शक्यतो आपण या काळामध्ये महत्त्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील आपल्या कामांमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.